तर इकडे लोअर परेल मधल्या दीपक टॉकीज नजीकच्या भागामध्ये रस्त्यावर समुद्र अवतरावा अशी स्थिती आहे। रस्त्यावर साचलेलं पाणी हटवण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत, पण सततच्या जोरदार पावसामुळे पाणी काही कमी होताना दिसत नाहीये। आणि याच बाबतीतला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। आज मुंबईमध्ये सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईच्या रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। आता आपण ज्या भागात उभा आहोत तुम्ही बघू शकता की अगदी गुडघ्यापर्यंत नागरिकांच्या पाणी आहे। हा दीपक टॉकीजचा भाग आहे आणि या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे। बीएमसी मार्फत हे पावसाचं पाणी रस्त्यांवर हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। मुंबईकरांचा आजचा हा जो वीकेंड आहे, हा रविवार आहे, हा पावसामुळे भरून गेलेला आहे आणि याचसाठी म्हणून आजच्या या सबंध दिवसात पावसाचं जर प्रमाण अशाच पद्धतीने राहिलं तर हा पाऊस मुंबईतल्या इतर भागात सुद्धा भरणार आहे। पावसामुळे वाहनांना सुद्धा जाणं फार कठीण होत आहे। इथून रस्त्यावरनं पाऊस असला तरी पाणी साचलेलं असतं तरी सुद्धा नागरिक जात येत आहेत आणि अशाच पद्धतीने हे पावसाचं जर प्रमाण वाढलं तर इतर भागात सुद्धा पाणी साचण्याची शक्यता आहे। बीएमसी मार्फत वॉटर लॉगिंग हटवण्यासाठीचे प्रयत्न केले जात असले तरी सततच्या पावसामुळे त्यात फारसं काही यश मिळताना दिसत नाही आहे। आणि आपण बघू शकता की हा जो पाऊस आहे